हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना दीपा अमावस्येच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कशात सगळेजण झालं का तुमचं जेवण वगैरे. आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवते बघा. मी आता व्हिडिओ ब्लॉग करते. चला म्हटलं 5 मिनटाचा तरी ब्लॉग करावा. बऱ्याच जणांच्या कमेंट आणि एक दादाने एवढे वाईट कमेंट केला नव्हती बरं का मला, म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करावा. आणि तब्येत पण माझी ठीक नाही. मी प्रणवीचे व्हिडिओ टाकत असते आणि प्रणवी पण आपले छान छान व्हिडिओ घेऊन येत असते. तर नक्कीच प्रणवीच्या व्हिडिओला आपल्या लाईक करत जा आणि कमेंट करत जा. छान छान तिला सपोर्ट करा. मी पण खूप फटफट करत असते तिचे व्हिडिओ येण्यासाठी. आणि तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस पण चालू आहे. आत्ता गेला बघा, आत्ताच चालू होता, गेला पाऊस. आणि पाऊस येतो ना आतमध्ये, म्हणून मी प्लॅस्टिक लावलं आहे बघा. हे बघा, सगळं प्लॅस्टिक बांधून घेतलं आहे, त्यामुळे पाऊस येत नाही आतमध्ये. नाही तर लई सगळं हवेने पाणी सगळं आतमध्ये येतं आहे बघा. प्लॅस्टिकच्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत प्लॅस्टिक बांधलं आहे, त्यामुळे सगळं सुकं जागा आहे. आणि रांगोळी काढली आहे मी. रांगोळी दरवाजात दररोज रांगोळी असते माझ्या. देवपूजा वगैरे केली आणि ती चटई टाकले झोपायला. असं वैताग येऊन गेला आहे बघा. आत्ता पाऊस येऊन गेला आहे. मला आजाराने एवढा वैताग आणला आहे ना, तुम्हाला काय सांगू खूप. आणि ही बघा, ही एवढी त्रास देते. ही दिवसभर जरा पण झोपत नाही. हिनं भयंकर त्रास देते, भयंकर. माहिती आहे का तुम्हाला, काय सांगायचं. एकतर तब्येत ठीक नाही आणि ही जरा झोपावं म्हटलं ना तरी झोपू देत नाही, काय नाही. झोपायला गेली तरी नुसतं वैताग देते. आणि एवढं दुखणं वाढलं आहे ना माझं, तुम्हाला काय सांगू. लयच दुखणं वाढलं आहे बघा माझं. एवढे मी औषधं गोळ्या डॉक्टर केले, किती डॉक्टर केले, औषधं गोळ्या घेतल्या, तरी मला बरं वाटत नाही बघा. मी खोटं नाही सांगत, देवाच्या समोर असताना सांगते. आणि आज आपली दीप अमावस्या पण आहे. दिव्यांची पूजा केली जाते आज. आणि लहान मुलांना औक्षण केलं जातं. मी पिल्लूला पण औक्षण केलं आहे. आणि संध्याकाळी संभव आला की त्याचं पण औक्षण करणार आहे. पण तब्येत माझी मित्रांनो मला साथ देत नाही. व माझ्या भावानं बहिणीनं काय करू सांगा. मला अक्षरशः एवढं वैताग आलं ना तब्येतीचं. खरंच असं वाटतं की नको, खरं जीवन जगायला नको वाटायला लागलं आहे. काय सांगू तुम्हाला. मी आज 2.5-3 महिने झाले दुखणं काढते. एकच नाही हो, हाताला गाठ आहे, त्या मानेचं दुखणं एवढ्या दिवस चाललं आहे. खूप काय 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 आजारचं आहे माझं. काय करावं काय कळत नाही. एवढं वैतागून गेले ना जीवाला. खरंच असं वाटतं की नको तो जीवन. खरंच संपले ना, स्वतः गेले ना संपून, तर सगळं दुखणंच निघून जाईल माझं, असं वाटायला लागलं आहे मला. किती सहन करू दुखणं. सारख्या गोळ्या, औषधं, डॉक्टर, कुठून आणू एवढा पैसा सारखा. म्हणून नाही तर मी लाईव्ह नसते आले का, मी लाईव्ह नसते, असं होतच नाही. काय करू. डॉक्टरने सांगितलं आहे मोबाईल पण जास्त वापरू नका, म्हणून मोबाईल पण मी जास्त वापरत नाही. जास्त मोबाईल बघून बघून त्रास होतो, दम लागतो आहे, डोळ्याने पण एवढं दिसत नाही मला, नजरेवरती पण परिणाम व्हायला लागला आहे. काय कळना बघा. आणि मी ते पण चॅनलवरती स्कॅनर टाकला आहे. ते मी लाईव्ह चालू असताना मला 2-3 दादांनी सांगितलं, ताई तुझी तब्येत खूप जास्त आहे, तर आम्ही थोडीफार मदत करू, तू फक्त स्कॅनर टाक. म्हणून मी माझ्या चॅनलवरती स्कॅनर टाकलं आहे आणि व्हिडिओ केला आहे की कुणाला जर मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण एका दादाने मला काय कमेंट केली, भीक मागते म्हणून. मला दम पण लागतोय बघा, बोलताना माझा श्वास अटकतोय, तर भीक मागते, भिकारी आहे म्हणून, असं आहे तसं आहे. मला वाटते दादा, तू तुझ्या आई बहिणीला पण तू असे शब्द वापरत असेल. ज्यावेळेस तुझी आई बहीण तुझ्याकडं मदत मागत असेल त्यावेळेस तू असंच म्हणतो का रे तुझ्या आई बहिणीला, तुम्ही भिकारी आहात म्हणून. हां, तू देऊ नको, तुला नसेल मदत करायची नको देऊ, पण माझे बाकीची भावंडं आहेत, माझे भाऊ बहिणी आहेत, त्यांना जर करायचे असतील, त्यांना जर दया मायेत असेल माझे, तर नक्कीच करतील मदत. कारण की सगळ्यांना माहिती आहे माझे व्हिडिओ
येत नाही आहे जास्त, शक्यतो ब्लॉग नाही आहेत किंवा लाईव्ह पण नाही आहे. तब्येत माझी ठीक नाही आहे. माझी दयामायाची भरपूर आहेत, त्यांना माहिती आहे आणि काही लोकांना पण माहिती आहे माझ्या चांगलंच की मी कधीच खोटं बोलत नाही. कारण की आज देवासमोर बोलले, एक शब्द खोटं बोललं तर पूर्ण आयुष्यभर खोटंच बोलायला लागते. ऐक एवढी तब्येत झाली ना की माझ्या खरंच की आईला बहिणीला कोणालाही सांगून कोणाला काहीच कळत नाही. असं वाटते जीवन संपलेलं बरं, फक्त 2 लेकरांसाठी झालंय. काय जीवाचं माझं होते मला माहिती आहे. लय दम लागतंय मला, लय दम लागतंय. काय कळना, असं श्वास नुसता कोंडल्यासारखं होते माझं. देवा काही परिस्थिती आहे माझी रे, कुणावरती देऊ नको रे देवा अशी. माझ्या लेकरांचं मला हाल बघवत नाही हो, माझ्या लेकरांचा हाल बघवत नाही मला. वाटतं माझ्या माघारी माझ्या लेकरांचं काय होईल. लेकरांचा हाल नाही बघत मला. मी जिवंत असताना माझ्या लेकरांना कोणी विचारत नाही, तर मी मेल्यावर काय विचारणार. याच विचाराने ह्या टेन्शनने मरत असते मी. रात्र दिवस मला झोप लागत नाही. देवाला म्हणते चटणी भाकर होई की नाही, पण मला सुखात ठेव, जेणेकरून मी माझ्या लेकरांना तरी घालेत करून. कोणाकडे बघतील. एक लेकरू सकाळी 9ला जातोय, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येते, तर ही दिवसभर 2 मिनटं पण आईशिवाय राहत नाही ती. मी तर घरातून कुठे बाहेर पण जात नाही, पण मी जरा 2 मिनटं पण तरी गेले ना तरी लेकरं माझे पाठणार नुसते ओरडत असतात. एवढा भयंकर त्रास होतोय, मलाच काय कळत नाही, माझ्या भावानं बहिणीनं माझं काय होतंय आणि काय नाही. व्हिडिओ बनवण्याचं पण मला मूड नाही, कारण की एवढं दुखण्याने हैराण करून टाकलंय मला. आणि काही लोक अशी म्हणतात की भिकारी, कोणाकडे मदत मागावी तर भिकारी आणि भिकारी बोलतात. तर चला सगळ्यांना बाय बाय. औषधं घेते, गोळ्या वगैरे घ्यायच्यात मला. हे बघा इथं गोळ्या आहेत पिशवीच्यात, गोळ्या संपत आल्यात आता. हे बघा सगळ्या गोळ्या संपत घेतल्या अर्ध्या. आता ह्या कॅल्शियमची गोळी आहे, ह्या पण गोळ्या संपत आल्या, ह्याच्या पण गोळ्या संपत आल्या. ह्या त्या पहिल्या डॉक्टरच्या गोळ्या, आता गोळ्या घ्यायच्या आहेत. म्हटलं जेवण करते थोडंसं आणि गोळ्या घेऊन थोडा आराम करते. आराम करायला पण भेटत नाही, ही पोरगी त्रास देते दिवसभर. परत थोड्या वेळी 4:30 पावणे 5 आणायला जायला लागतो मोठ्या मुलाला शाळेत. रात्रभर झोप लागत नाही कसली. तुम्हाला सांगते आज तर माझ्या मुलांना फक्त मसाले भात म्हणजे खिचडी भात करून दिला, फक्त खिचडी भात. आणि विचारायला गेलं तुम्हाला खोटं वाटतं दाखवते, फक्त खिचडी भातच केलं आहे मी. काही लोकांना कसं खोटं वाटतं, सगळ्या गोष्टी होतच नाही काय करून. हे बघा खिचडी भात केला, तेव्हा हरभरे टाकले आणि म्हटलं चला खिचडी भात करते त्यांचं. चला बाय बाय सगळ्यांना.